गायक सुरेश वाडकरजी सुद्धा जोडले गेलेले आहेत। सुरेशजी, पंकज उदास यांचं निधन झालेलं आहे, यामुळे गझलच्या दुनियेत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। आपली श्रद्धांजली। बिलकुल बिलकुल फार मोठा आघात आहे हा त्यांच्या घरावर आणि आमच्या सगळ्या इंडस्ट्रीवर। कारण एवढा गोड चालता बोलता फिरता गाता माणूस कसं काय असं सडनली जाऊ शकतो। मला शॉक्ड आहे मी एकदम। आणि माझी ही परिस्थिती आता त्यांच्या घरच्यांची कशी असेल, कारण आमचा चांगला मित्र, खूप प्रेम करणारा मित्र, एक हायली एज्युकेटेड गझल सिंगर ज्याला म्हणू शकतो। एवढा शिकलेला माणूस फार कमी बघायला मिळतो आणि जो एवढा चांगला गाणारा आणि एवढ्या चांगल्या स्वभावाचा, फार रेअर कॉम्बिनेशन। जी सुरेशजी, आपल्याला काय वाटतं, उदास यांच्या जाण्यामुळे गझल पोरकी झाली आहे का? जाहीर आहे, कारण एवढा नावा रूपाला, एवढा आपण त्यांना डॉयन ऑफ गझल म्हणू शकतो, जी यांनी अक्षरशः अधिराज्य केलंय गझल लिस्नर्सवर। आणि नुसत्या भारतात नव्हे, सगळ्या दुनियेत जिथं जिथं गझल ऐकली जाते तिथं तिथं ते एका शहंशाह सारखे ते गायले नेहमीच। जी मला वाटतं 25-30 वर्ष तर त्यांनी अगदीच सगळ्यांवर अधिराज्य केलंय। तर असा माणूस जाणं हीच मुळात पोकळी। आधी जगजीतजी गेले, आता पंकज गेला। जी किती वाईट गोष्ट आहे। आणि माझ्याकडे आता त्यांच्या रिहर्सल चालू होत्या आजीवातांमध्ये, खजानाच्या या वर्षीचा जो त्यांचं प्रेझेंटेशन आहे। जी ते बिचारी नायाब आणि त्यांची दुसरी लेक त्या इतक्या लाडक्या त्यांच्या, मी त्यांची आठवण करून मला अक्षरशः, कारण मी 2 मुलींचा बाप आहे, काळजाला अगदी काय म्हणतो ना, हेलावून टाकणारी गोष्ट आहे ही। जी 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 त्या पोरींना काय वाटत असेल, मला इमॅजिनेशननी मी अगदी दुःखी होतोय आता ह्या वेळेला। आणि ते इतकी चांगल्या मुली आहेत त्या दोघी। जी सुरेशजी, आपण पंकज उदास यांच्यासोबत अनेक वेळा कामं केलेली आहेत। काही खास आठवणी, काही खास किस्से? खूप आम्ही खूपशा पूर्वी त्यांच्या खजानासाठी पण मी 1-2दा गायलोय। इतक्या प्रेमाने सगळं, आणि व्हेरी व्हेरी डाऊन टू अर्थ। एवढा मोठा माणूस, फार फार विचित्र आणि जबरदस्त हेवा करण्यासारखं त्यांचं सगळं त्यांच्या कॉम्बिनेशन होतं त्यांच्या पंकज उदास या नावात। जी फार फार रेअर लोक अशी असतात आणि त्यामुळं खूप वाईट वाटतंय त्यांच्याबद्दल। आता ते नाहीत हे म्हणायला नक्कीच सुरेशजी, आपल्या शब्दातून समजतंय की किती दुःख झालेलं आहे आणि त्यामुळे गझल पोरकी झालेली आहे।